पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झालेला आहे। दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। दगडफेकीत दोन्ही गटाचे 5 जण जखमी झाले। अगदी अत्यंत महत्त्वाची बातमी, एकमेकांच्या पराभवाला जबाबदार असल्याचा आरोप यावेळेस या पराभूत उमेदवारांनी केला आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आलेली आहे। पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालेलं आहे। 5 लोक आतापर्यंत जखमी झाले असं कळतंय। यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहेत आणि वादाला देखील सुरुवात झाल्याचं इथं पाहायला मिळालेलं आहे। अपयशाला जबाबदार कोण असं म्हणत या दोघांनी देखील एकमेकांवर आरोप केले आणि त्यानंतर वाद झाला। वादाचं रूपांतर आपण बघतोय इकडे दगडफेकीमध्ये झालेलं आहे आणि दोन्ही गटाचे 5 जण जखमी झालेले आहेत। एकमेकांच्या पराभवाला जबाबदार असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केला आणि थेट दगडफेकीला सुरुवात केली आहे। पैठणमधली ही एक महत्त्वाची बातमी समोर येते। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, काय नेमकी माहिती आहे आणि किती लोक एकंदरीतच जखमी आहेत? पोलिसांनी काय कारवाई केली? पैठण शहरातल्या नेहरू चौकामधली ही घटना आहे। दोन पराभूत उमेदवार सुरुवातीला एकमेकांबरोबर भिडले आणि त्यानंतर त्यांचे दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करू लागले असं एक चित्र तिथे दिसलं आहे आणि त्यानंतर 5 जण जखमी झाले। एका बाजूचे 2 आणि दुसऱ्या बाजूचे 3 असे 5 जण जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीनं तिथल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यातले तक्रारदार आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत। मला पराभूत करण्यासाठी तू जबाबदार आहे अशी एकाची तक्रार होती, एकाचा आरोप होता, तर दुसऱ्याने तोच आरोप केला की तू मला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरलायस आणि या दोघांमध्ये ही मारामारी झाली आणि त्यानंतर त्याचं पर्यावसन दगडफेकीमध्ये झाले। थोड्याच वेळात त्याचे अपडेट अधिक येतील, हे नेमके कोण आहेत आणि कशा पद्धतीने यांचा वाद झाला होता। बिलकुल, धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पैठणमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते दगडफेकीमध्ये झालेलं आहे। एकमेकांच्या पराभवाला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर इथं हा वाद झालेला आहे।